सर्वांना जय महाराष्ट्र भावांनो. तुम्ही आता हे जे काय ओला, उबेर, रॅपिडो, इनड्रायव्हर जे काय चालवताय ना, त्याच्यामुळे आहे ना बरेच म्हणजे ड्रायव्हर भावांना, चालक मालक सगळ्यांना थोडं प्रॉब्लेम होत आहेत. कारण तुम्ही जे कस्टमरला नेताय ना, जे काय रेट आहेत 25 रुपये किलोमीटर, 28, 32 ज्या काय रेटने नेतात ते, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा होत आहेत की कंपनी तुमची आय डी ब्लॉक करते. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, तुमची एक कंप्लेंट गेल्याने तुमची आय डी ब्लॉक होत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की तुमचं वारंवार कंप्लेंट गेल्यानंतर ते आय डी ब्लॉक करणार. पहिल्यांदा तुम्हाला ते वॉर्निंग देणार. एकदा वॉर्निंग दिल्यानंतर तुम्ही तुमची काळजीपूर्वक म्हणजे गाडी चालवा. कस्टमरला दुसरी गोष्ट कशी आहे की कस्टमरला तुम्ही कसं कन्व्हिन्स करायचं आहे ते तुमच्यावरती आहे. तुम्ही कस्टमरला आधी व्यवस्थित बोला. जर तुम्ही त्याच्याशी उघडपणाने बोलले आणि नंतर कस्टमरला गरज असते म्हणून तो आपल्या गाडीत येऊन बसतो आणि त्यानंतर तो कंप्लीट करायचं ते करतोच. त्यामुळे तुम्ही कस्टमरला आधी हे पण सांगा, नंतर सोडताना सांगा, वाटलंच तर 50-100 रुपये त्यांच्याकडनं कमी घ्या आणि त्यांना रिक्वेस्ट करा की सर आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही किलोमीटरवरती गाडी चालवतोय आणि त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे थोडेसे एक्स्ट्रा पैसे घेतलेले आहेत सर. म्हणजे जे आम्हाला परवडतं त्या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे घेतले, जे काय किलोमीटर असेल ते XYZ. पण बरेच आता ड्रायव्हर भावांचं म्हणजे चालक मालकांचं बऱ्याच जणांचं असं हे येतं की बाबा आमची आय डी ब्लॉक होतीये, मग युनियन काय करते, मग संघटना काय करते. तर भावांनो, संघटना युनियनची ही जबाबदारी नाही आहे की तुमची आय डी ब्लॉक झाली की ती तुमची आय डी ब्लॉक काढून देईल. कारण सॉफ्टवेअर ही संघटना चालवत नाही आहे, ते युनियन चालवत नाही आहे, ते सॉफ्टवेअर त्यांची कंपनी चालवतात. ते पहिली गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही म्हणजे बरेच जण आता असं म्हणतात आहे की आम्ही तुमच्यासाठी गाड्या बंद ठेवल्या, 4 दिवस ठेवल्या, 5 दिवस ठेवल्या. भावांनो, तुम्ही युनियन आणि संघटनेसाठी नाही तर आपल्या सर्व भावांसाठी गाड्या बंद ठेवल्या होत्या. आणि युनियनच्या थ्रू म्हणजे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. त्या गोष्टी तुम्ही बोलून तर दाखवणार नाहीच आहेत, पण आय डी ब्लॉक झाले की युनियनने आम्हाला सपोर्ट केला पाहिजे, युनियनने आमच्यासोबत आलं पाहिजे. तसं नसतं ना भावांनो. त्या गोष्टी पहिली गोष्ट कसं आहे, युनियन तुम्हाला मदत करेल, थोडे दिवस थांबा, अजून ह्या कामांचं सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागतोय. तुम्ही सपोर्ट करा. तुमची एक आय डी ब्लॉक झाली म्हणून तुम्ही लगेच माघार घ्यायला जाऊ नका. लगेच तुम्ही माघार घेणार, मग हे असं झालं ते तसं झालं. युनियननी भरपूर काही काम केलं आहे. एक लक्षात ठेवा, केशव सरांनी जे काय आत्ता जे काम केलं आहे ना, 2017-18 पासून आपण या संघटना युनियन बघतोय. त्यांच्याकडून जे झालं नाही ते केशव सरांनी केलेले. पहिली गोष्ट म्हणजे सरकार सुद्धा हादरवलं त्यांनी या गोष्टीमध्ये. सरकारला सुद्धा त्यांनी जाग आणून दिलेली आहे. आता एक मध्ये मला वाटतं विधानसभेत पण का लोकसभेत कुठेतरी विषय मांडलाय, कुणी एक आमदार आहेत, त्यांनी आमदार का मंत्री आहेत ते मला एक्झॅक्टली माहीत नाही, त्यांनी विषय मांडलाय. म्हणजे या सगळ्या गोष्टी होतात आहेत ना. म्हणजे विधानसभे लोकसभेपर्यंत पार दिल्लीपर्यंत हे विषय पोहोचलेत. आपल्याला नागपूरवरनं सपोर्ट येतोय, पुण्यावरनं येतोय, मुंबईवरनं येतोय, नाशिकवरनं येतोय. तर या सगळ्या गोष्टी लक्ष द्या ना. पटकन तुम्ही एक गोष्ट झाली म्हणून लगेच तुम्ही म्हणजे युनियनला नावं ठेवणार, संघटनेला नावं ठेवणार की युनियन काय करते. अरे युनियन काय करतंय ते बघू नका, युनियननी काय केलं ते लक्ष द्या. आज युनियननी हे जे स्ट्राईक पुकारलं, आझाद मैदानावरती जे केशव साहेबांनी आंदोलन केलं, मोर्चे काढले, हे ते केलं, त्यानंतरच तर तुम्ही 25 आणि 28 आणि 32 रुपये किलोमीटरनी दिवसातून 1-2 कस्टमर तरी घेताय ना. ह्याच्या आधी कुठं तुम्ही त्या ओला उबेरचं 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये या हिशोबाने चालले ना. मग त्या गोष्टी तुम्हाला दिसत नाही आहेत का दादांनो? बरेच असे कॉल येत असतात की दादा आमच्या आय डी ब्लॉक झाले, आता कसं करणार, आम्ही तुम्हाला एवढं सपोर्ट केला. अरे भावांनो, तुम्ही आम्हाला सपोर्ट केला, आम्ही तुम्हाला सपोर्ट केला हे बोलत बसण्यापेक्षा काय बदल घडलाय हे ज्याकडे लक्ष द्या. बदल घडला ना भावांनो आत्तापर्यंत. शेवटी रॅपिडो, इनड्रायव्हर, ओला, उबेर ज्या काय कंपन्या आहेत त्या आत्तापर्यंत कधी समोर आल्या नव्हत्या. ह्या एका स्ट्राईकमुळे त्या सगळ्या समोर आल्या. त्यांना काही गोष्टी समजल्या आणि त्या गोष्टी ते करणार आहेत असंही ते बोलतात आहेत. कस्टमर केअर ज्यावेळेस तुम्हाला कॉल करतो ना, त्यावेळेस तो म्हणतोय की रेट बढेगा, थोडा टाइम लगेगा. भले आता खूप वर्ष झाली वाढवत नाहीत, ते बोलतात, हे आपल्यालाही माहिती आहे, पण ते आता कामाला लागलेत भावांनो आणि ते लागणार कामाला आणि त्यांना ते करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आपली सर्वांची एकी ही महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कसं असतं, युनियन काय करतं काय नाही ह्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा आपण कसं अजून युनियनला सपोर्ट करू ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या भावांनो. एवढंच माझं म्हणणं आहे. कारण आता बरेच मी बघतो मेसेज येतात, कॉल येतात, हे येते की युनियन काय करते, युनियन जे करते ते चांगलंच करते आणि केशव साहेब जे करतात ते त्यांना सपोर्ट करा. आत्ता पहिल्यांदा असं झालं की पूर्ण आणि केशव साहेबांनी म्हणजे सगळं घरदार सोडून, अन्न पाणी सोडून ते तिकडं आझाद मैदानाला जात होते, मंत्रालयात जात होते, परिवहन मंत्रींना भेटत होते. बाकी आजपर्यंत त्या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या नाही दादा, हे लक्ष द्या जरा.
एवढं सगळं ते आपल्यासाठी करतात, तर त्यांना सपोर्ट करा. कसं असतं, तुमची एकाची आय डी ब्लॉक झाली म्हणून तुम्ही उगाच काहीतरी बडबड करणार, ह्या सगळ्या गोष्टी करणार की दम आहे का तुमच्यात यायचा, दम नसेल तर बोलू नका. ह्या भाषा वापरू नका दादांनो. ह्या सगळ्या भाषा त्या कस्टमर केअर सोबत वापरा. कस्टमर केअरला सुद्धा कळलं पाहिजे की एका ड्रायव्हरची आय डी जर 7 दिवस ब्लॉक झाली एका ॲपवरती, त्याला काही फरक पडत नाही आहे. ॲप दुसरेपणे चालवायला तुम्हाला एकाच ॲपवरती. मग तुम्ही असं दाखवताय त्यांना की तुमच्या ॲपशिवाय आम्हाला पर्याय नाही आहे, मग ते कसे रेट वाढवतील? त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन करा भावांनो. उगाच हे ह्याला त्याला बोलून उपयोग नाही आहे. आणि हे जसं फ्लीटचं वगैरे असेल ना, आपापल्या एरियात बंद करा ना. फ्लीटच्या गाड्या येऊन देऊ नका. आहे तेवढं सगळ्यांमध्ये दम. सगळ्या चालक भावांसोबत उठणं बसणं राहू द्या. तुमचं उठणं बसणं नसतं, कुणासोबत काय नसतं, आणि अचानक तुम्हाला थोडा प्रॉब्लेम आला की तुम्ही काहीतरी बोलून मोकळे होणार दादांनो. असं नसतं. आणि कस्टमरला पण गोड बोलून थोडंसं कन्व्हिन्स करा. जिभेवर साखर ठेवून बोला त्यांच्याशी थोडं चिडचिड करून बोलणार तुम्ही, काहीतरी वायपट बडबड करणार, मग ते लोक ऐकणार नाहीत ना भावांनो. आलं का लक्षात तुमच्या? असं नसतं. आणि त्यांना उतरताना रिक्वेस्ट करा की दादा तुम्ही जर आज तुमच्याकडे मी 2 रुपये जास्त घेतलेत, तर मी ते तुमच्याकडे जास्त नाही घेतले, तर ते माझ्या कष्टाचे घेतलेले आहेत. तुमच्याकडनं मी कुठले एक्स्ट्राचे पैसे घेतलेले नाहीत. आणि तुम्ही जर कंप्लेंट करू नका, करत असाल तर मला आत्ताच सांगा. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी क्लिअर करा. कारण त्यांच्याशी तुम्ही नीट बोललात तर ते नीट ऐकतील आणि कस्टमरलाही गोष्टी कळल्या पाहिजे. आणि शक्यतो मीटरने जाण्याचाही प्रयत्न करा. दिवसातनं तुम्हाला 1-2 जण जरी तुमच्याबरोबर मीटरने आले तरी भावना तुमचा दिवस निघून जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की असं परत बोलू नका की युनियन काय करतं, सपोर्ट करत नाही. युनियननी काय केलं काय नाही हे तुम्हाला या महिन्याभरात कळालेलं आहे की युनियन कुठपर्यंत जाऊन आलेले. युनियन संघटना जे काय आहे केशव साहेबांची, ती कुठपर्यंत पोहोचली आणि त्यांना सपोर्ट कुठल्या हिशोबाने भेटला आहे, कसा भेटला आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. बाकीच्या कितीतरी संघटना युनियननी माघार घेतली आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. त्यांनी कशी घेतली, काय घेतली, आता त्या विषयावरती बोलण्यात काय अर्थच नाही आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष द्या भावांनो. उगाच कुठल्याही गोष्टीवर एका दिवशी आय डी ब्लॉक झाली म्हणून तुम्ही बडबड करणार, मग तुमच्या एका बडबडीपायी अजून 4 ड्रायव्हर भाऊ, चालक मालक जे काही XYZ असतील ते सगळे वायबल होतात भावांनो. त्यांचं एक ब्रेन वॉश झाल्यागत होतं की हो खरंच आमच्यासाठी कोणी काही करत नाही आहे. अरे जे काय चाललंय ते आपल्या सर्वांसाठीच चालू आहे भावांनो. केशव साहेब जे करतात ते आपल्यासाठीच करतात, ते लक्षात राहू द्या. आणि केशव साहेब एक असे व्यक्ती आहेत की त्यांनी एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण करूनच सोडणार आहेत, हे लक्षात ठेवा. थोडे दिवस जातील, होईल. मी म्हणत नाही की 6 महिने वर्ष जाईल, होईल लवकर. 1-2 महिन्यामध्ये जे काय व्हायचं ते होईल, लवकर होईल. पण त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा प्लीज. तुम्हाला एक नम्र विनंती. आणि कुठल्याही गोष्टींनी लगेच वायबल होऊन हे करू नका. कस्टमरला कन्व्हिन्स करा. कस्टमर कन्व्हिन्स झालं तर ठीक आहे, नाही झालं तर तुम्हाला परवडत असेल तर जावा, नसेल परवडत तर कॅन्सल करून टाका. ट्रिप संपला विषय. कॅन्सल केल्याने काय होणार नाही आहे तुमचं. पहिली गोष्ट, 1-2 ट्रिपा कॅन्सल होतील. असे 2-2, 4-4 ॲप तिकडे तिकडे जिथं परवडेल तिथे चालवा. जास्त हे करत बसू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.